शेतमजूर असो किंवा एखादा हाय प्रोफाईल प्रोफेशनल असू दे, चारित्र्याचा संशय जर का एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये आला, तर तो चारित्र्याचा संशय त्या दोन जोडीदारांपैकी एका जोडीदाराला यमसदनाला धाडल्याशिवाय राहत नाही. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याला जी घटना बघायची ही चारित्र्याच्या संशयातून एका पार्टनरने त्याच्या दुसऱ्या पार्टनरला अतिशय वाईट पद्धतीने संपवलेलं आहे. आता ही घटना सुरू होते पुण्यामध्ये. पुण्यामधला जुन्नर तालुका याच्यामधलं खिरेश्वर हे गाव आहे. याच्यामध्ये चिमा मुकणे नावाचे एक गृहस्थ आहेत, वयस्कर गृहस्थ आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव आहे मीराबाई आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य हे शेतमजुरी करून गेलेलं आहे. त्यांना 4 मुलं आणि 4 मुली असा त्यांचा फार मोठा परिवार आहे. त्यांच्यामुळे त्यांचा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे दादासाहेब. हा शेती करतोय, त्या भागामध्ये मोलमजुरी करतोय आणि त्याचं पोट भरतोय. आणि यांच्या 4 मुलींपैकी एक मुलगी, तिचं नाव आहे देवकाबाई. हिचा विवाह हा कैलास नावाच्या एका मुलासोबत त्यांनी करून दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मग ही त्यांची मुलगी सासरी नांदायला गेलेली आहे. त्याच्या गावाचं नाव होतं बावरची वाडी आणि या वाडीमध्ये त्यांचं लग्न करून दिल्यानंतर त्यांना 4 मुली आणि 1 मुलगा असा त्यांचा परिवार झालेला आहे. आता या 5 अपत्यांना 5 मुलांना वाढवण्याची जबाबदारी या नवरा बायकोवरती आलेली आहे, देवकीबाई आणि कैलास. त्याच्यामुळे मग शेतामध्ये मोलमजुरी करणे आणि मग आपलं पोट भरणे असा यांचा चरितार्थ चालू होता. कुटुंब मोठं असल्यामुळे मग या मुलांची भूक, त्यांचं शिक्षण हे सगळं काही जास्त प्रमाणामध्ये गरज होती आणि उत्पन्नाचं साधन कमी होतं. मग त्यांनी असं ठरवलेलं आहे की आपण जवळच्या कुठेतरी शहरामध्ये जायचं आणि तिथे जाऊन काही काम मिळतंय का बघायचं. तर त्याप्रमाणे मग हे दोन्ही नवरा बायको अंबरनाथ, जिल्हा ठाणे या ठिकाणी आलेले आहेत. आता अंबरनाथ किंवा कल्याण, डोंबिवली ह्या सगळ्या भागांमध्ये कंत्राटी कामं किंवा बिल्डिंगचा फार मोठा व्यवसाय असल्यामुळे मग अशा ठिकाणी मजुरांची गरज असते. या दोन्ही नवरा बायकोनी त्यांच्या मुलांसह त्या वीटभट्टीवरती संसार थाटलेला आहे. आता हे दोघंही नवरा बायको त्या वीटभट्टीवरती जाऊन काम करत होते, घरी येत होते, मुलाबाळांना 2 घास खायला घालत होते आणि स्वतःही खात होते. असं खडतर आयुष्य त्यांचं चालू होतं. या खडतर आयुष्यामध्येच अजून एका वाईट गोष्टीची भर पडलेली आहे. ती भर अशी आहे की या कैलासला दारूचं व्यसन लागले आणि सुरुवातीला कष्टाचं काम होतं म्हणून हा दारू पितो म्हणून याच्याकडे या देवकाबाई हिने दुर्लक्ष केलेलं आहे. पण दिवसेंदिवस याचं व्यसन वाढत होतं. त्याला साथ मिळत होती त्याच्या काही तळीराम मित्रांसोबत जायचं, दारू डोसायची, मग घरी यायचं. सुरुवातीला मग बायकोला मारहाण करायची, शिवीगाळ करायची. अशा स्वरूपामध्ये त्याने त्रास देणं चालू केलेलं होतं. पण सुरुवातीच्या काळामध्ये दुर्लक्ष करत होती, पण दिवसेंदिवस त्याचा त्रास वाढत होता. कैलासचा त्याच्या मुलाबाळांना त्रास सुद्धा वाढलेला होता. प्रसंगी तो मुलाबाळांना देखील मारहाण करत होता आणि मग या संदर्भाची तक्रार ती तिच्या आईकडे करायची, भावाकडे करायची. पण वेळोवेळी भाऊ तिची समजूत काढायचे, संसार आहे आणि तुला तो नेटाने केला पाहिजे, तर तू तुझ्या सासरी परत जा, नवऱ्याकडे परत जा किंवा त्याच ठिकाणी राहा, काही दिवस जातील, सगळं सुधारेल अशा स्वरूपाचा दिलासा ते देत होते. परंतु याच्यामध्ये काही सुधारणा होत होती. कैलास दिवसेंदिवस बिघडत चाललेला होता आणि 2023 पासून मग अंबरनाथ, जिल्हा ठाणे या भागामध्ये मग त्यांचा वीटभट्टीवरती हे काम चालू होतं आणि काम संपल्यानंतर शेतीवाडीची कामं जेव्हा असतील तेव्हा ते पुन्हा त्यांच्या मूळ गावी येऊन मग शेतीवाडीची कामं करत होते. असं त्यांचं आयुष्य चालू होतं. दरम्यानच्या काळामध्ये हा त्याच्या बायकोवरती संशय घ्यायला लागलेला होता. त्याला असं वाटत होतं की त्याच्या बायकोचं इतर कोणासोबत तरी संबंध आहेत, त्याच्यामुळे ते आपल्याची वाईट बघते, आपल्याला दारू पिण्याला विरोध करते आणि आता इथून पुढे त्याचा जो त्रास आहे या चारित्र्याच्या संशयावरून वाढलेला होता आणि त्याच्यामुळे मग 7 एप्रिल 2024 या दिवशी सकाळपासून कैलास हा टाईट होता, दिवसभर दारू पिऊन होता आणि त्याच्या बायकोला शिवीगाळ, मारझोड हे सगळं काही त्याचं चालू होतं. आणि म्हणजे मागील अनेक दिवस तो त्याच्या बायकोसोबत अशाच प्रकारे वागत होता. वेळप्रसंगी तिला उपाशी ठेवत होता आणि वीटभट्टीच्या कामावर असताना देखील तो त्याच्या बायकोसोबत मारहाण करत होता, शिवीगाळ करत होता आणि हे सगळं बिचारी निमूटपणे सहन करत होती, कारण ती तिच्या मुलांकडे बघून तिला तिचा संसार करायचा होता. 7 एप्रिलच्या दिवशी खूप जबर मारहाण या कैलासने देवकीबाईला केलेली होती आणि तिच्या डोक्यामध्ये वीट पण त्यांनी घातलेली होती. त्याच्यामुळे मग तिला त्या ठिकाणी चक्कर आली. चक्कर आल्यानंतर उठल्यानंतर मग हे सगळं त्रास सहन न होऊन तिने तिचं माहेर गाठलंय. भावाकडे गेलेली आहे, आईच्या घरी गेलेली आहे. आईच्या घरी गेल्यानंतर आईने तिला आंघोळीला पाणी दिलंय, खायला जेवण दिलेलं आहे. पण काही काळानंतर तिला चक्कर आली आणि चक्कर येऊन ती खाली पडलेली आहे. हळूहळू तिची जी हालचाल आहे ती मंदावलेली आहे आणि मग सगळ्यांनी मिळून तिला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. तर त्यावेळेला डोक्यांमधला अंतर्स्राव किंवा डोक्यामधला रक्तस्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झालेला होता असं पोलिसांनी निदान केलेलं आहे. त्याच्यामुळे मग हे सगळं प्रकरण पोलिसांकडे गेले आणि मग पोलिसांनी 138/2024 या अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि तिच्या नवऱ्यावरती
302, 324 आणि 323 या कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवून घेतलेला आहे आणि याच्या बाबतीतला अधिक तपास पोलीस करत आहेत. आता ही संपूर्ण जी घटना आहे, ही घटना एवढी उद्वेगजनक आहे की आपण जर का मोलमजुरी करत असू, आपल्या पदरी एवढा मोठा परिवार असेल, तर निश्चितच आपण काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. असं असताना देखील या कैलासने फक्त चारित्र्याच्या संशयापोटी किंवा त्याची जी पत्नी होती हिच्या कष्टाकडे दुर्लक्ष करून, स्वतःच्या 5 लेकरांकडे दुर्लक्ष करून मग आपला जो संसार आहे उद्ध्वस्त केलेला आहे. या किंवा अशा व्यक्तींना 4, 5, 6 इतकी मुलं जन्माला घालताना त्यावेळेला त्यांच्या मनात विचार येत नाही की आपण उद्या जर का काही प्रॉब्लेम झाला तर आपण या सगळ्या मुलांना घेऊन संसार कसा करायचा किंवा आपण या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकतो का, हा काहीच विचार न करता जी व्यक्ती अशा प्रकारचा वागतात त्यांच्या नशिबी तुरुंगवासच असतो. आता या संपूर्ण घटनेबद्दल किंवा अशा प्रकारे ज्या व्यक्ती वाईट पद्धतीने वागतात किंवा आपल्या संसाराला किंवा आपल्या मुलाबाळांना, आपल्या बायका-पोरांना त्रास देतात, याच्याबद्दलचं आपलं मत जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या. धन्यवाद.